मार्केट वैल्यू उसके 30-35 हज़ार रुपये बाहर से। पता है हाँ। जब अपने इधर आएंगे पूरा फ्लेक्सिबल, टूटेगा ही नहीं। सर्विस सेंटर में आएंगे 1200 रुपये एक साइड। ये ओरिजिनल पीस है, ये पूरा है। ओके, सो वेलकम बॅक अगेन. आज आपण चाललो आहे आपण गाडीचं बऱ्यापैकी मॉडिफिकेशन करायला. जसं की तुम्हाला माहिती आहे गाडी घेतल्यापासून मी पूर्ण गाडी स्टॉक आहे, ह्यात मी काहीच मॉडिफिकेशन नाही केलेत. सो गाडीमध्ये ना बेसिकली सांगायला गेलो ना तर तुम्हाला क्रॅश गार्डचे कस्टमर येतात, कंपनी थ्रूच येते. तर मला गरज नाही वाटत अजून काहीतरी हेवी लावायची बाहेर, त्याच्यामुळे गाडी कशी हेवी होते म्हणून मी फक्त टॉप रॅक लावायचा विचार करतोय. आणि 350चं बजेटमध्ये बसले तरच. टँक बॅग तर आपली अशी पण डायरेक्ट लागते, टँक बॅगसाठी वेगळी अटॅचमेंट बाय करायची गरज नाही. आणि विंडशील्डचा विचार करतो, एक्सटर्नल विंडशील्ड भेटली मला जी अशी वरतून प्लेटवरती येते ती घेतली, ती भेटली तरी मी घेईल. मेन जी गोष्ट आहे ना ती म्हणजे टॉप रॅक मला काय पण करून लावायचा. सो कुर्ल्याला तर जाणार आहे मी, बट मी स्पेशली कुर्ल्याला लावायला येणार नाही, फक्त मी प्राईस काढायला जाणार आहे. फर्स्ट स्ट्रिंग ना आता क्वालिटी तर मला समजलं की ह्यासाठी कुठली क्वालिटी बेस्ट आहे टॉप रॅकसाठी. सो त्या क्वालिटीमध्ये जर मला टॉप रॅक भेटला तरच मी कुर्ल्याला लावेल. अदरवाईज मी इथे मी ऑलरेडी एक दुकान आहे तिकडे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ना की मी कुर्ल्याला जाऊन एकदा व्हिजिट करेन, तर तिकडे मला नाही भेटलं तरच मी इथे येऊन लावेल. बाकी अजून तर काय करायची गरज मला वाटत नाही ह्या गाडीमध्ये. मला फक्त टॉप रॅकचं मेन सीन करत आहे. टॉप रॅक तर कंपल्सरी लावायचंच आहेच. आणि 350चं झालंच जर बजेटमध्ये 350 पण लावून टाकू, म्हणजे कसं लॉंग राईडला त्रास नाही का. लॉंग राईडला आजकाल काय करतो मी, लॉंग राईड तर मेन म्हणजे मारलीच नाही. जो मी फक्त कोकण बिकन साईडलाच गेलो, म्हणजे लगभग 500 to 400 किलोमीटरची राईड होते, त्याच्यावरती तर होत नाही. पण त्याच्यावरती जर राईड मारायला झालीच तर मला सगळं सामान लावायला टॉप रॅक आणि 350 लागेलच. आता वाजलेत परफेक्ट 4:29, म्हणजे 4:30 वाजले जवळपास. इकडनं कुर्ला आहे लगभग 25 ते 30 किलोमीटर. कुर्ला मार्केट प्रॉपर बाईकचं जे आहे ते. पेट्रोलचं काय सीन भाई, कालच राईडला गेलो मी माथेरानला, जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल. मी तर फुल केली आणि माथेरान जाऊन येऊन एरियातल्या एरियात चालून डायरेक्ट 2 गाड्या राहिल्यात. पेट्रोल पिते का आंघोळ करते पेट्रोलमधूनही. ओके, आता एकच सीन हा होणार आहे ना की बाई मला मजबूत ट्रॅफिक भेटणार आहे, कारण ह्या टायमाला निघालो आहे मी. मूर्ख आहे मी ना, दुपारीच जाऊन हे कामं करून आलो पाहिजे होतो. पण दुपारी मी तर एडिटिंगला बसलो होतो. आता 5चा ब्लॉग तुम्ही बघितला ना, त्या ब्लॉगची थोडीफार एडिटिंग करत होतो. आणि गाडी ना थोडी मेस आहे, तर इग्नोर करा, कारण की मी ना राईडवरनं आल्यापासून तिला धुतली नाही आहे आणि टाईमच नाही भेटला मला. मी ॲक्च्युली गेलेलो वॉशिंगला एकदा, पण ते जिथे मी वॉश करतो ना तोच नेमका बंद होता. आणि दुसरीकडे मी असं वॉशिंगला टाकत नाही, कारण की ते ना मॅक्स येड्यासारखेच होतात. म्हणजे त्यांना सारखं सांगावं लागतं इकडे मला तिकडे. म्हणजे माझावाला वॉशिंगवाला ना प्रॉपर वॉश पण करून देतो. आणि त्याच्याकडे पॅडॉक्स आहे तर त्याच्याकडे मी लिव्हिंग पण करायला भेटते मला. कारण की तुम्हाला जसं माहीत असेल 390ला आपलं फक्त साईड स्टँड मिडल स्टँड नाही. सो मी लिव्हिंगची कामं ना, चेन क्लिनिंगचे कामं जे वॉशिंगला ना तेव्हाच करून घेतो सगळी कामंही. आता मी आधीपासूनच ना चेनसाठी ना लिव्ह नाही वापरत. हॉर्नेटला वापरायचो पण हिला नाही वापरत, हिला मी ऑइलच वापरतो. कारण की सर्व्हिस सेंटरमधून स्वतः मला तो दादा बोलला की लिव्ह नको वापरतो, लिव्ह कसं कमी चालतो आणि लिव्हची गॅरंटी जास्त नसते. होपफुली मी 5 वाजेपर्यंत आता कुर्ल्याला पोचलो पाहिजे. पहिले ना त्याच शॉपमध्ये जाईल ज्या शॉपमध्ये मी माझी हॉर्नेट मॉडिफाय केली, कारण की तो प्रॉपर डिस्काउंट पण देतो आणि जेन्युइन काय ते सगळं सांगतो प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन. बट एवढं आहे की हॉर्नेटसारखी मला क्वालिटी नको आहे 390ला. मी ऑनलाईन पण चेक केले, भरपूर होते. PS कस्टमचे बोला काय भरपूर काय पण त्यांची प्राईस ना जरा जास्तच मला हाय वाटत होते. म्हणजे 3,500 4,000 बघू. अजून एक ॲक्शन प्रोचं कुठलं तरी आहेत ते मला आवडलेत. जर मला ह्याच्याकडे ते भेटली क्वालिटी सेम तर मी इकडनं गेला तर मी त्याला चेक करून ऑनलाईनच बाय करेल आणि मग नंतर फिटिंग करून हा ब्लॉग आणि तो ब्लॉग असं जॉईन करून टाकेल. ओके, हाच सो डन. इकडनं लेफ्ट म्हणून आपण आता वांद्रा VKC कुर्ल्याला जाणार आहे. कुर्ल्याची ट्रॅफिक कशी स्केप करता येईल आता. कितीही ब्रिज बांधा, कितीही काही करा, पण ट्रॅफिकवरती सोल्युशन निघणारच नाही कधीच. भाईनी वरती कुठून टाकली. हो ॲक्टिव्हवालीने टाकली आहे, आपण पण टाकू शकतो. लेट्स गो. एडवी घेतली कशाला. हो गॉट इट. हा ब्रिज उतरला तर आपला काय करतोय, काय जमत तर नाही चढवायची.
इथून आहे का रस्ता? ओके चला. नशीब या बाईकवाल्याच्या पाठी होतो, समजलं तरी इथून आहे जायला रस्ता. सगळं कारचं का दिसतंय? बघ ही गल्ली होती, हीच होती. तिकडे टाकायला काय नाही, काढायला भेटले पाहिजे बघा. कोणाकडे लावलेलो मी शॉक, मला आठवत पण नाही आहे. भाई इधर ADV का काम कौन करता है? क्या करना? टॉप रैक लगाना था. कितने तक है? हाँ नहीं लेना है, टॉप रैक ही लेना है. कितने तक है? क्वालिटी में है क्या? अच्छा है ना, डायरेक्ट फिटिंग प्लग एंड प्ले वाला है ना. दिखाओ ना ज़रा. क्रैश गार्ड भी चाहिए. हाँ आइए क्रैश गार्ड. नहीं वो नहीं, उससे हेवी होते गाड़ी. कंपनी का ठीक है. कितने तक है? ये 1800 का है. और इससे कुछ अच्छी क्वालिटी में है? हेवी में है ना. दिखाओ ज़रा. थोड़ा सा इधर ले लो ना, गाड़ी अपनी इधर. थोड़ा गाड़ी देखो. हाँ अच्छी क्वालिटी में चाहिए, मतलब सैडल नहीं चाहिए ना, खाली कैरियर चाहिए. हाँ सैडल रहेगा फिर भी चलेगा. सैडल दोनों. हाँ चलो बघू जरा इकडे आता. KTM की ब्रांड न्यू हेडलाइट है, ओरिजिनल पीस में अपने पास. मार्केट वैल्यू इसकी सर्विस सेंटर में कुछ 4,500 के आसपास है. अपने इधर एकदम चीप रेट में मिलेगा, वो भी निगोशिएबल करके देंगे. प्रोडक्ट भरपूर काय याच्यामध्ये तुम्ही तुम्ही बघू शकता. हेडलाईटपासून टॉप रॅकपासून टॉपपासून सगळं इथे. हँडगार्ड पण वरती आहेत. ये भी KTM के हँडगार्ड है ना सब? KTM के हैंडगार्ड है. इसके अंदर देखो अपने पास ये ओरिजिनल में है, ठीक है. इसके अंदर सेम चीज़ आती है, कॉपी में आती है, अभी खत्म हो गया जो है. ओके ये देखो, ये आफ्टर मार्केट. इसको आप बैंड करेंगे ना तो टूट जाएगा. ये चीज़ ओरिजिनल है, पूरा बैंड भी करेंगे ना तो वो दिखा दो. पूरा फ्लेक्सिबल, टूटेगा ही नहीं. सर्विस सेंटर में आएंगे 1200 रुपये एक साइड है. अपने इधर कितने में? आएंगे 500 में जोड़ी है. क्या बोल रहे? 500 में जोड़ी है, वो भी ओरिजिनल पे है. आय थिंक सो ऑर्नेटला पण मी हेच लावलेले होपफुली. सीरीज मॉडिफिकेशन, स्पेयर पार्ट, बॉडी पार्ट, आपको ऑल सीरीज और टाइप का कुछ भी चाहिएगा ना, कांटेक्ट करो मेरे को. भाई के नाम से जो भी आएगा और डिस्काउंट करके दे देंगे. मार्केट वैल्यू इसकी, हाँ ये ओरिजिनल है. ये मार्केट वैल्यू में तुम कंपनी से लेने आओगे 9,000 कुछ 800 MRP है. ओके अपने इधर ये मतलब कंपनी का ही है, निकला हुआ आता है. मीटर चेक करके आपको प्रॉपर वर्किंग करके हम लोग दिखाएंगे, एकदम चीप रेट में दे देंगे आपको, एकदम नेगोशिएबल. लेटेस्ट वाले लग रहा है. हाँ ये भी R15 ना उसका है. गाड़ी डिजिटल जितना मीटर है अपने पास हर गाड़ी का मिल जाएगा, पूरा लाइन से पूरा स्टॉक भरा हुआ. कोई भी गाड़ी हो, चाहे एक्टिवा हो, चाहे R15 हो, चाहे हिमालयन हो, जो गाड़ी होगी ना आपको वो गाड़ी का मीटर मिल जाएगा अपने. इसको जिसका कैसा है ना, जो अपने साइलेंसर लगाने से डरता है, कटवाने से, तो एयर फिल्टर के इधर फिट होता है. एयर फिल्टर निकालने का, अपना एयर फिल्टर इसमें लगाने का. साउंड भी अच्छा रहेगा, परफॉर्मेंस भी अच्छा मिलेगा तुम्हारे. मोस्टली तो R15 के लिए बहुत यूज करते हैं ना. जो डरता है ना एक्चुअली, भाई मैं अपना नहीं लगाऊंगा, मुझे डर लगेगा. और इससे पुलिस वाले इसका शॉर्ट नहीं, कुछ मालूम ही नहीं पड़ा, साउंड भी तुमको मिलेगा उसमें. ये ऐसी चीज़ है. मार्केट वाली इसकी कुछ 1600-1700 रुपये का है. ये HP का ओरिजिनल है. अपने इधर और एकदम चीप रेट में मिल जाएगा आपको, एकदम निगोशिएबल मिल जाएगा. तो भाई मोबाइल होल्डर पूरा मेटल का CNC में प्रोडक्ट में मिलेगा, फुल मेटल का. मैं आपको अगर स्ट्रेट दिखाता हूँ भाई, खाली वो आपके वीडियो देख के, कोई भाई का वीडियो देख के आएगा उसी को खाली डिस्काउंट दो. इसका MRP देख लो, आपको मैं दिखाता हूँ. ये MRP है इसका. ये वेबसाइट से मांगोगे ना, महंगा है. ये ओरिजिनल पीस है, ये पूरा है. ये ओरिजिनल बोबो का चार्जिंग वाला है. भाई का जो वीडियो देख के आएगा उनके नाम से एकदम डिस्काउंट करके मिलेगा. क्योंकि कुछ कैमरा खराब होता है ना मोबाइल लगाने के टाइम. बराबर. मोबाइल अभी कैसा अपना मोबाइल 100-200 का तो आता नहीं भाई. सस्ते के चक्कर में रहेंगे, मोबाइल गिर आता टूट जाता. वही सीन होता है. 100-500 चीज डालो अच्छी, लेकिन अच्छा लो. अच्छा लो. हाँ 3,500 रुपये का है. भाई के चैनल के नाम से कोई भी आया 50% डिस्काउंट मिल जाए.
बुकिंग करके मैकेनिक भी अपने लोग के रहेंगे। सामान लिए कोई तकलीफ नहीं, आपको कहीं दौड़ने की जरूरत नहीं पड़ेगी मार्केट में। फिटिंग अपने कारीगर सब इधर ही फिटिंग विटिंग सब करके देंगे। माझा पण सीन मी इथेच बाय केले प्रोडक्ट आणि मेकॅनिकल इकडेच साईडला आहे. सो तुमच्या डोळ्यासमोर तुमचं सगळं काम पण चालू राहील. कहीं आपको ऐसा दौड़ने की जरूरत नहीं है. यहाँ से कभी सामान ले लेते कस्टमर्स, अब परेशान होते कहाँ इंस्टॉल करें कहाँ इंस्टॉल करें. यहाँ पे इंस्टॉल लिए कोई टेंशन नहीं है, डायरेक्ट फिटिंग करो लेके जाओ यहाँ से सैमसंग. ये ओरिजिनल टोस का लेंस है. मार्केट वैल्यू उसके 30-35 हज़ार रुपये बाहर से पता है. जब अपने इधर आएंगे तो तुमको 11,000 में मिल जाएगा. 110% गारंटी है. अभी तो ये चालू है ट्रेंडिंग में ही. बहुत लोग लगा रहे हैं मतलब, पर मिल अवेलेबल नहीं हो रहा है मार्केट में. वारंटी है, 1 ईयर वॉरंटी पे. लाइट्स पण आहेत भरपूर. लाइट है, डिस्प्ले भी मिल जाएगी. हर गाड़ी की डिस्प्ले आती है ना, डिस्प्ले जितनी हर गाड़ी की डिस्प्ले है. बैंड पाइप एग्जॉस्ट के लिए बैंड पाइप, एग्जॉस्ट के लिए बैंड पाइप लगता है. वो KTM का ब्रांड न्यू हैंडल है, पूरा ब्रांड न्यू हैंडल है. दिख रहा है KTM का टैग के साथ पूरा ब्रांड न्यू है, नया भी है. और सेकंड में भी लेने का जिसको कम, जिसका बजट कम है उसे, जिसका कम बजट है वो लेने अपने इधर 600 में KTM के हैंडल. ब्रांड न्यू लेने आएंगे तो 1500 रुपये. डोट लाइट ओला गाड़ी की अपने इधर अवेलेबल मिल जाएगी. चलो से निकलूँ. थैंक यू वेरी मच. वो उनको भी बोला हेवी लग रही है अभी ज़रा. चलो बाय. चलो भाई काम तर झालंय. ओके, बाकी इंटायर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच त्या शॉपमध्ये काय काय होतं आणि काय काय नाही. म्हणजे लगभग 80% सामान तर भाई सगळं होतं त्याकडे. बाकी प्राइसिंग तर मी सांगितली नाही मला कसं पडलं. याची स्टेप एक एक सिंगल घेतलं असतं ना मी, म्हणजे टॉप रॅक वेगळं, 650 वेगळं, तर मला तर बऱ्यापैकी महाग पडलं असतं. 4.5-5 म्हणजे 5.5च्या वरती गेलं असतं सामान. बट आपल्या बोली बच्चन यूट्यूबचं जरा थोडंफार सॉगर असलं तर थोडंफार कन्सेशन घेऊन आपण हे सामान जवळपास 4पर्यंत लावून घेतले. म्हणजे दोन्ही आका टॉप रॅक पण टॉप रॅक पण आणि 650 पण. हे ना ॲक्च्युली त्याला हे पण विचारलेलं समोरचं विंडशील्ड ते 1500पर्यंत येईल बोलला, पण आपल्याला डिस्काउंट देईल तो. सो ती आल्यावरती तो मॅसेज टाकणार आहे. हां होपफुली मी बरोबर चाललं आहे, कारण परत मला ट्रॅफिकमधून पाठी जायची इच्छा नाही. मी ठाण्याला जात असलो सर ठीक आहे, पण जसं की आधी पण बोलले येताना मला जायचं आहे अंधेरीला आणि कचकचीतवाली ट्रॅफिक मला फेस करावी लागणार जर जायचं आहे तर. आणि हॉर्न का मारते पाठवून एवढा. ओके सो दॅट्स इट फॉर द डे. टॉक थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जुन्या व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. सी इन द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत टिल देन टेक केअर. बाय बाय. राईट 7 ऑलवेज मूव हार्ड बेबी.